नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 110 जागांच्या भरतीसाठी 95 लाख ते 1 कोटी रुपयांचा व्यवहार चालू असल्याची घटना विद्यार्थ्यांनी विविध चॅनेल्सच्या पत्रकारांसमोर मांडलेली आपण गेले 2-3 दिवस पाहत आहोत. विद्यार्थ्यांच्या मनात असणारे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेच, पण 110 जागांसाठी 1 कोटी रुपये घेऊन 110 कोटींचं नेमकं काय केलं जाणार आहे, ते पैसे कुणाच्या खिशात जाणार आहेत, या गोष्टींची पाहणी करणं आता गरजेचं बनलेलं आहे. ही गोष्ट एकीकडे चालू असतानाच दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात चर्चेला जातोय, तो म्हणजे ज्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच MPSCच्या माध्यमातून पारदर्शक परीक्षेतून निवड प्रक्रिया पार पाडली जाते असं म्हटलं जातं, त्या प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराला एका जागेवर नियुक्त करण्यासाठी 8 लाख रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे, असा आरोप त्या उमेदवारांनी स्वतःच केलेला आहे. म्हणजे एकीकडे शिक्षण पद्धतीमध्ये प्राध्यापक होण्यासाठी पैसे द्यावे लागतात आणि शासनाच्या परीक्षा पास होऊन मेरिट लिस्टमध्ये आल्यानंतर सुद्धा त्या नोकरीत रुजू होण्यापूर्वी कुणाला तरी 8 लाख रुपये मोजावे लागतात, द्यावे लागतात. ही शोकांतिका सगळ्यात मोठी आहे असं मला वाटतं. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी देश स्वतंत्र झाल्यावर सुद्धा आपण नेमकं काय कमावलं, हा प्रश्न माझ्या मनात पडतोच आहे. तुम्हाला काय वाटतं ते जरूर कळवा. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 110 जागांच्या भरतीसाठी 95 लाख ते 1 कोटी रुपयांचा व्यवहार चालू असल्याची घटना विद्यार्थ्यांनी विविध चॅनेल्सच्या पत्रकारांसमोर मांडलेली आपण गेले 2-3 दिवस पाहत आहोत. विद्यार्थ्यांच्या मनात असणारे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेच, पण 110 जागांसाठी 1 कोटी रुपये घेऊन 110 कोटींचं नेमकं काय केलं जाणार आहे, ते पैसे कुणाच्या खिशात जाणार आहेत, या गोष्टींची पाहणी करणं आता गरजेचं बनलेलं आहे. ही गोष्ट एकीकडे चालू असतानाच दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात चर्चेला जातोय, तो म्हणजे ज्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच MPSCच्या माध्यमातून पारदर्शक परीक्षेतून निवड प्रक्रिया पार पाडली जाते असं म्हटलं जातं, त्या प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराला एका जागेवर नियुक्त करण्यासाठी 8 लाख रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे, असा आरोप त्या उमेदवारांनी